आयच्या ह्या कार्यक्रमाक हाजीर आशिल्ले माचेर बशिल्ले सगळे मानेस्त गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे पदाधिकारी, सगळे फ्रंटल हेड आणि हांगा जमिल्ले सगळे म्हजे मोगाळ भावांनो आणि भयणींनो, पयल्या सुवातेर तुमकां सगळ्यांक आणि समेस्त गोंयकारांक रिपब्लीक डेयाच्यो उननीत परबीं. बाब कॅप्टनान म्हाका एक जस्ट मेसेज बरोवन धाडली आनी आय थिंक आय वूड लायक टू से सॉरी. जे लोक हांगा जमल्यात तांकां सांगपाक की आमकां येवपाक मातसो वेळ जालो. आनी वेळ कित्याक जालो? जेन्ना आमी आतां मडगांवच्यान येताले आनी फातोर्डेचे जंक्शन म्हाका दिसता बाब उलारिको आमकां जस्ट थंयच्यान पास जावन गेला आनी ताका सांगलें तूं मुखार चल, आमी म्हणलें हें हँडल करून कार्यक्रमाक येता. सांगपाक खूब दूख भोगता की ते फातोर्डेच्या जंक्शनार म्हाका दिसता कितें म्हणटात ते तुजे थंय तुवें जी पोल घातला तो आर्लेम जंक्शन, ते नुवें जे जंक्शन म्हणल्यार आमी गोवा राज्ये कडल्यान जेन्ना येता आनी हायवेक जेन्ना कनेक्ट जाता त्या जंक्शनाचेर एक एक्सिडंट जालो आनी एक यंग भुरगो ताणें गाडयेक मारून ताज्या तोंडांतल्यान ताज्या शरिरांतल्यान रक्तबंबाळ जाल्लो. ते पळोवन हांव विरोधी पक्ष फुडारी, आमचो आमदार आनी फाटोफाट आमचे गोंय राज्याचे आमचे एआयसीसीचे इन्चार्ज तशेंच आमचे सेक्रेटरी इन्चार्जूय आशिल्ली, सो ती पळोवन आमकां ते रावली आनी ती एम्ब्युलन्स आपयता त्या भुरग्याक एम्ब्युलन्सीन घालता म्हणटा म्हणसर आमची थंय 30-40 मिनटां गेली. हे हांव कित्याक सांगता? आज जे लोक हांगा बसल्यात आणि जे लायव्ह हो कार्यक्रम पळयतात की जय बापू, जय भीम आणि जय संविधान हाचे कनेक्शन कितें? काँग्रेस पार्टीन 75 वर्सां जाली हो कार्यक्रम हो अभियान गांव गांव व्हरपाक कारण कितें? ते म्हाका दिसता ह्या एक्सिडंटाकूय ताजो म्हत्व आसा. ह्या ब्रिटीश सरकाराचे जेन्ना तानाशाही ह्या देशाचेर चलिल्ली आनी तांकां हांगाच्यान धांवडोवपाक जे स्वातंत्र्याच्या लढ्याक महात्मा गांधी आणि बाकीचे हेर सगळे फुडाऱ्यांनी जे फ्रीडम स्ट्रगलाक जो नारो दिलो, जे झगडले, कितलेशे फ्रीडम फायटरांचे जीव गेले, बलिदान दिले, ताच्या उपरांत 15 ऑगस्ट 1947 आमकां ब्रिटिशा कडल्यान इंडिपेंडन्स मेळ्ळें. ताच्या उपरांत ह्या देशाच्या रावपी जनतेक तांचो अधिकार दिवपाक, प्रत्येक नागरिकाक ताचो अधिकार दिवपाक ह्या देशाचे संविधान, ह्या देशाचे कॉन्स्टिट्यूशन बरोवपाक एक ड्राफ्टिंग कमिटी नेमली. 29 ऑगस्ट 1947 ही ड्राफ्टिंग कमिटी स्थापना जाली आणि 26 नोव्हेंबर 1949 ताचे एडॉप्शन जाले, जाका आमी संविधान म्हणटा, जाका कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणटा, ज्या महान मनशान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ताची पुराय ड्राफ्टिंग कमिटीन सगळे आमचे अधिकार त्या ग्रंथा भितर घातले आणि ताचे एडॉप्शन जाले 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 म्हणजे 75 वर्सां पयलीं त्या दिसा सावन हो कॉन्स्टिट्यूशन आमकां लागू जालो आणि भारत देश त्या दिसा ह्या देशाचो पयलो राष्ट्रपती हाणें दिल्लीक आमचो फ्लॅग हॉस्टिंग केले, फ्लॅग अनफरिंग केले आणि त्या दिसा सावन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हो लागू जालो. आता हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणल्यार कितें, संविधान म्हणल्यार कितें, हे म्हाका दिसता प्रत्येक मनशान पयलीं जाणून घेवपाक जाय. नाजाल्यार हो कार्यक्रम करून कांयच फायदो ना. बाब
MLA एल्टनान आपलो म्हाका दिसता राग व्यक्त केलो आनी म्हाका दिसता खंय तरी तो मातसो सगळेच म्हणना हांव कित्याक हांव नको तो इतल्या रागान कित्याक उलयलो मे बी तुमकां चार्ज करपाक उलयलो आसतलो पूण म्हाका दिसता तातूंतल्यान आमी एक शीक घेवपाक जाय आज जी परिस्थिती जी आसा गोंयांत आमी देशाच्या मागीर उलोवया पूण आमच्या राज्यात बाब कॅप्टन विर्याटान उल्लेख केलो की 75 वर्सांनी परत काँग्रेस पक्षाक हे अभियान चालू करचे पडले कित्याक आमच्या देशाचो संविधानाच धोक्यान आसा म्हणजे अर्थ कितें पयली भारतीय जनता पार्टी आणि RSS आयडियोलॉजीन महात्मा गांधीक अटॅक करपाचो प्रयत्न केलो मागीर तांकां रियलायज जालें की जितले महात्मा गांधीक अटॅक करता तितले नेगेटिव्हिटी परत येवपाक लागली म्हणून तांणी महात्मा गांधीचो वापर केलो आणि स्वच्छ भारत अभियान तांचे नाव दिवन तांणी हो कार्यक्रम चालू केलो ताच्या उपरांत तांणी पंडित जवाहरलाल नेहरूक अटॅक करपाक चालू केलो ते थोडेफार सक्सेसफुलूय जाले आणि तातूंत आमच्या गोंय राज्याचो सध्याचो मुख्यमंत्री आसा आणि म्हाका वायट दिसता की जे खरे काँग्रेसमॅन आसा आणि जे हांगा आज बसल्या हॉलान तो सदांच 15 ऑगस्ट आसूं 19 डिसेंबर आसूं 26 जानेवारी आसूं किंवा ओपिनियन पोल डे आसूं तो सदांच सांगता की नेहरूक लागून म्हणटा तो गोंयांक लेट लिबरेशन मेळ्ळें अरे हाची लायकी आसा पयली नेहरूचेर उलोवपाची ताका ग्लोबल पॉलिटिकल सिच्युएशन बाबा कितें आसता हे खबर तरी आसा 1947 समज जर हांगा पोर्चुगीज राजवटाचेर जर अटॅक जाल्लो जाल्यार देशांनी फुल ग्लोबान वर्ल्डान कितें जातलें हाची ताका मात तरी मानसुकी आसा किंवा ताका नॉलेज तरी आसा त्या टायमाचेर सालाजार पोर्चुगीज जे फाउंडर मेंबर ऑफ नाटो आशिल्ले जे गोंयान राज्य करताले जर तर अटॅक जाल्लो जाल्यार नाटोचे सगळे एलायड कंट्रीज एक घेर पेटपाचे वर्ल्ड वॉर 3 जावपाचे पूण जेन्ना 1916 जेन्ना युएसचो प्रेसिडेंट चेंज जालो आणि तेन्ना हळूहळू करून सालाजाराचो जेन्ना पावर कमी जावपाक लागलो तेन्ना रायट टायमाचेर नेहरून हांगा आर्मी धाडली आणि पोर्तुगीजांक हांगाच्यान धांवडावन घातले ताका लागून सुएज कॅनल सुद्धा बंद केल्लो हे ताका खबर तरी आसा बाब युरी आलेमान उल्लेख केलो आता की जेन्ना लोकसभाचे इलेक्शन जाले आणि जेन्ना तांणी 400 पार म्हणून नारा दिलो तेन्ना ते संविधान बदलपाक सोदताले आणि जेन्ना लोकसभाचो आता रिझल्ट आयलो तेन्ना हे गोंय राज्याचे लिडर आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचे लिडर कितें सांगतात की काँग्रेस पक्षान अमेंडमेंटा करू ना 73 काय 74 आसपास अमेंडमेंटा हाडली अशें म्हणून ते एक रॉंग फेक नरेटिव्ह लोकांच्या तकलेन घालतात हाडली काँग्रेस पक्षान अमेंडमेंटा पूण ती कित्याक हाडली कित्याक त्या काळाच्या टायमाची गरज आशिल्ली हांव गोंयचें उदाहरण दिता तुमकां गोंय जेन्ना लिबरेट जालें तेन्ना अमेंडमेंट केलें करपाचें न्ही अमेंडमेंट दवरपाचें पोर्तुगीजां बरोबर तुमकां विचारता हांव मागीर आमकां स्टेटहूड मेळ्ळो तेन्ना अमेंडमेंट करचें पडलें कॉन्स्टिट्युशनान करप न्ही जी आज आमी कोंकणी भाशा आमची मायभास जे आमची अस्मिताय आसा जाका आमचो गर्व आसा जर आज आमी वर्ल्डाच्या खंयच्याय जर कानाकोपऱ्यान जर वचत एक गोंयकार म्हणून जर आमी कोणाक जर वळखतले तर ती फक्त आमची मायभास आणि ती आमची मायभास इतली म्हणल्यार तुम्ही जर आज युरोपाक गेले आणि थंय समज जर ताची कोंकणी जर आयकली तुमकां सांगपाक कळटलें तो साश्टीचो तो बार्देजांतलो काय तो पेडणेंतलो तो सांगपाक येना कोंकणीच्या टोनावयल्यान अशी आमची लँग्वेज जेन्ना तिका स्थान दिलें तेन्ना अमेंडमेंट करचें पडलें करपाचें न्ही जेन्ना पयले सरकार ह्या राज्यान आयले तांच्या मनात एक विचार आयलो की गोंयाक काडया आनी महाराष्ट्राक व्हरया तेन्नाच्या काँग्रेसीच्या सरकारान अमेंडमेंट हाडून आमकां रेफरंडम दिलो विच इज द ओनली रेफरंडम इन दीस कंट्री
करपाचो न्ही, महाराष्ट्रावरून गोंयवरून महाराष्ट्रान घालपाचे. हो इतिहास, हो हिस्ट्री म्हाका दिसता प्रत्येक मनशाक आमकां एज्युकेट करचो पडटलो. जेन्ना आज बीजेपीक रियलायज जाला की जेन्ना आमी पंडित जवाहरलाल नेहरूक अटॅक करता ते सक्सेसफुल जाता, आज तांणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक अटॅक करपाक चालू केल्लो आसा. कित्याक तांचे विचार, तांची आयडियोलॉजी ही RSS बरोबर पटना. आज आमी कॉन्स्टिट्युशनाचो आज हांगा बर्थ मनोवपाक जमा जाल्ले आसात, पण त्याच बरोबर ह्या देशाचे आयडियल्स जे आमच्या देशात बांदून दवरतात, डेमोक्रेसी, इक्वॅलिटी, लिबर्टी आणि जस्टिस, ही आयडियोलॉजी ना RSS आणि बीजेपीची, म्हणून ते आज अटॅक करतात. आणि जो संविधानाचेर आज अटॅक पळय चालू आसा तो खऱ्या अर्थान आज प्रत्येक मनशाच्या जिवनात ताचो आमकां इफेक्ट जाता. तो म्हणल्यार कसो, संविधानान सांगला की प्रत्येक मनशाक ताचो अधिकार हो मेळपाकूच जाय. आज हेतून हांव पळयतालो मुख्यमंत्र्यान दिसता आज भाशणांत खंय तरी उल्लेख केला, कितें म्हणून जस्ट ओपन करता. हे 2 ब्रेकिंग न्यूज पळयले हांवें. तो सांगता की लोकांनी खंय मिनिमम वॉटर युसेज करपाक जाय. वाचला हो तुमी स्टेटमेंट ताचो आयचो. आणि तो सांगता की गोवा इज द फर्स्ट स्टेट टू प्रोवाइड फ्री वॉटर अप टू लिमिट खंय. सो लोकांनी खंय कमी उदक वापरचें. अरे बाबा मातसो वच, पेडणेच्या गांवांत वच, मांद्र्या वच, तुव्या वच, आमचो सांत आंद्रे बाब धोणा खंय तरी पयला थंय वच. आज लोकांक उदक ना. लोकांक टँकरांनी उदक हाडचें पडटा थंय. सारकें मगो. आज गोंयच्या मॅक्झिमम गांवांनी आज उदक ना. आणि हो मुख्यमंत्री त्याची लायकी ना म्हळ्यार नालायक, हो आज स्टेटमेंट दिता रिपब्लीक डे दिसा की गोंयकारांनी कमी उदक वापरचें म्हणून. अरे संविधानान आमकां अधिकार दिल्लो आसा प्रत्येक मनशाक लायट, उदक, बेसिक नेसेसिटी मेळपाक जाय. त्यो तुमी दिना म्हणल्यार आमच्या संविधानाचेर अटॅक आसा. आरोग्य, मनीस जगता कित्याक? मनशाक जगपाक लागून शेल्टर आणि पोटा पाणयाचे आणि आरोग्य हे महत्वाच्यो गोष्टी. आणि ह्यो तिनूय ना आज आमच्या कडेन. आणि एक स्टेटमेंट केला की बाय मे 30, हांव नको मे 30 कितें ते 30 मे काय 2030 तो गोंयान 100% लिटरसी करता. आणि तो सांगता की गोंयान सध्या 94% खंय लिटरेट आसात. 100% उरल्या म्हणतो. ताका खबर ना की ताज्याच प्रधानमंत्र्यान नीती आयोग जे स्थापन केला ताणे हाका सर्टिफिकेट दिल्या की गोंय म्हणटा ते नंबर 1 राज्य इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. सो हे 94% पण लिटरेट जे युथ आसात, जे भुरगे आसात, तांकां आज नोकऱ्यो ना. फाटल्या दिसांनी आमी पयले जॉब स्कॅमान कशे ह्या सरकारान, कशे ह्या मंत्र्यांनी, कशे ह्या मुख्यमंत्र्यांनी बारीक सामान्य गरीब लोकां कडल्यान पयशे लुटून तांकां जॉब विकल्यात किंवा विकता म्हणून सांगल्यात किंवा तुम्ही जॉब घेयात म्हणून सांगले. हो संविधानाचेर अटॅक न्ही. आमच्या संविधानान सांगला की लोकांक रोजगार मेळपाक जाय, बेरोजगारी नष्ट करपाक जाय. पूण हे बीजेपीचे सरकार बेरोजगारी वाडयत आसा. आणि लास्ट जे हांवें आरोग्य सांगले ताचेर येता. आणि तो तुमकां सांगले पयलीं माफी मागली की आमी कित्याक लेट पावल्या पळय ताका कनेक्ट करता. हांवें स्वता फोन केलो 108 आमच्या बरोबर विरोधी पक्ष फुडारी आशिल्लो, आमदार आशिल्लो, ताणें एसपीक फोन लायलो. 35 काय 40 मिनटां लागली ती अँब्युलन्स येवपाक. आणि हे जे हांव सांगता ते सगळ्या लोकांक पडटा आसतले. कित्याक हे गोंयान आज प्रत्येक भागान हेच आसा. आज लोकांक वखदां मेळना. बाब आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट साऊथ गोवाचो म्हाका याद जाता एक दीस रातचो
हांव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान गेल्लो कोणाक तरी एक्सिडेंट जाला काय कितें म्हणून, आनी थंय हांव भायर सरता आसतना आमच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जो सामको खडेगांव काँग्रेसमॅन, कितें नांव ताचें, ब्रॉयट, हांव भायर सरतालो आनी तो एम्ब्युलन्स थंय लागिल्ली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे जे कॅज्युअलिटी आहा पळय थंय लागिल्ली, आनी ब्रॉयट देंवत आयलो आनी एक हिंदू फॅमिली 2 धुवो आनी आपल्या बापायक घेवन ती आयली. हांव अडकिलो आनी गेलो. रातची म्हाका दिसता 11:30 काय 12 कितें जाल्ली. भायर वतकीच म्हजो भाव आशिल्लो, ताणें म्हणलें अरे तुज्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटाच्या म्हणपाक ताका अटॅक आयला. हांवें कितें परत भितर आयलो. भितर येवन जेन्ना हांवें ताजे कडेन वासपूस केली तेन्ना ताका थंय बाळ्ळे हेल्थ सेंटरांतल्यान त्या 108 दोगांकूय उबारून हाडल्या आनी ते दोगूय जाण हार्ट पेशंट आनी दोगांकूय हार्टाक लागून ते थंय गेल्ले. आता परिस्थिती अशी की तो जी फॅमिली जी 2 धुवो आपल्या जाणट्या बापाक घेवन आयली तांकां अर्दवर थंय दवरल्या कित्याक आनी एम्ब्युलन्स नाशिल्ली. सो 2 पेशंट हार्ट पेशंटाक तांणी एका एम्ब्युलन्सान थंय दवरून ताका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान हाडला. ताका ते अर्दवर अटेंडूच करना. म्हाका दिसता मागीर तो येतकीच ताणें ताका एम्ब्युलन्सीन दुसऱ्या घालून जीएमसीन व्हरून मागीर कळ्ळें ताका स्ट्रोक आयला म्हणून. स्ट्रोक आयिल्लो ताका तर मागीर ब्लॉक आशिल्लो, सम हार्ट प्रॉब्लेम. ही आज वास्तुस्थिती आसा. आनी आज गोंयान कोविड जाल्ल्या उपरांत म्हाका दिसता हार्ट अटॅक आनी हेमरेज, स्ट्रोक ह्यो केसी वाडल्यात काय ना. तुमच्या आजूबाजू तुम्ही ऐकलं आसतलें. आज यंग लोक 40 वर्साचे 45 वर्साचे हार्ट अटॅक येऊन मेलो, स्ट्रोक येऊन मेलो. हांव म्हजें स्वताचें उदाहरण दिता. 2 दीस पयलीं म्हज्या आवयचो ड्रायव्हर, तुम्ही ताका पळयला आसतलो, तो सदांच सगळ्या मिटिंगेनी आसता, खडेगांव सारको काँग्रेसमॅन. ताचो फेसबुक पेज काढून पळयात, फक्त कॅप्टनाचे पोस्ट, युरीचे पोस्ट, मोदीक सारको तासून उडयतालो तो. तो चलयता 5:30 वरांचेर सांजचो ताका चलयताच घट जालो, स्ट्रोक आयलो. ताका आमी थंयच्यान एम्ब्युलन्सीन घालून डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान हाडलो. बाब कॅप्टन विजयाटोक फोन मारलो आमी. हांगा हाडून पळयता जाल्यार ताका सिटी स्कॅन म्हणल्यार ताका हाडला आनी दवरला बेडाचेर. अर्द वरान हांव पावलो आनी ते डॉक्टराक विचारल्यार म्हणलो आज कोण ना मुगो खाली. आज म्हणलें सारको लोड ना तुमचेर. हय सर म्हणपा लागले. ताका कित्याक दवरला ना पळयता म्हणपाक ताका क्लिनींग जालो. तो अर्दवर ताणी त्या पेशंटाक थंय दवरला. हांवें सांगतकीच ताणें सिटी स्कॅन केला आनी सिटी स्कॅन करतकीच कळ्ळें की ताका इंटरनल ब्लिडिंग आसा. ताणी सांगली केस आमचे कडेन जायना, जीएमसीन व्हरा. ताका बाबड्याक आमी थंयच्यान जीएमसीन शिफ्ट केलो आनी तो बाबडो जेन्ना जीएमसीन पावलो तेन्ना आमी कितें प्रयत्न करपा आशिल्ले ते केले. बट दॅट स्ट्रोक आनी तो टायम वॉज सो हाय आनी ताजो इम्पॅक्ट इतलो आशिल्लो की ताजो बाबड्याचो रातचो 2:30 वरांचेर जीव गेलो. आनी एक अशी केस न्ही, अश्यो खुबश्यो केसी आसतल्यो गोंयभर की आज आरोग्य क्षेत्रांत जर एक जीएमसी आमी सोडत जाल्यार आमचे कडेन आज कांयच ना. जी हेल्थ सेंटरां आसा ती फक्त नांवांक करप्शनाक हाणी करून दवरिल्ली आसात. तुवेच्या गांवांत व्हडलो महल बांदला कित्याक सेंट्रल गव्हर्नमेंटाकडल्यान ग्रांट मेळटात की ते जर बांदले कितले तरी 100 कोटी रुपया जाल्यार हांगा जीएमसीन थोडी सिटां मेळटात. अश्यो कितल्योश्यो केसी आसतल्यो आज गोंयभर जांकां प्रॉपर ट्रिटमेंट मेळना म्हणून जीव वता. हो अटॅक आसा संविधानाचेर. समजून घेयात ही क्रोनॉलॉजी जी हांवें तुमकां स्टार्टिंगान सांगली की जय बापू महात्मा गांधीन ह्या देशाक आमकां आझादी मेळपाक, फ्रीडम मेळपाक जो स्ट्रगल केलो, स्ट्रगल करून जेन्ना इंडिपेंडन्स मेळ्ळें आनी जेन्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेन्ना हो संविधान बरयलो की ह्या देशाच्या सामान्य गरीब सगळ्या धर्माच्या लोकांक, सगळ्या जातीच्या लोकांक इक्वल रायट मेळचे म्हणून जेन्ना संविधान जेन्ना बरयलो आनी आयच्या दिसा त्या संविधान जेन्ना लागू जालो, आज मेळटा त्या संविधानान आशिल्ले अधिकार आमकां मेळटा. जे लोकशाही पद्दतीन तुम्ही निवडून हाडिल्ले आमदार रावतात,
संविधानाचो मर्डर कत्ल चालू आसा आणि म्हाका दिसता प्रत्येक नागरीक प्रत्येक हांगा ह्या हॉलान बशिल्लो प्रत्येक काँग्रेसीचो वर्कर जो आज लायव्ह पळयता म्हाका दिसता आज आमकां उठपाची गरज आसा आणि ह्या प्रोग्रामान तुम्ही लायटली घेऊ नका. आमचे फुडले येता त्या जनरेशनाचे फ्युचर आणि आज ह्या राज्यान लावपी प्रत्येक गोंयकाराचे फ्युचर हे आज धोक्यान आसा. आज प्रत्येक 33 वरांचेर आज गोंयकार रस्त्यार मरता हे तुमकां खबर आहा. आज आमच्या युवकांक जॉब ना. आज आमचे गोंयचे भाटा बेसा जमनी जागे सगळे घालून विकले आणि आम्ही कांयच करना आणि आम्ही कांयच उलयना. म्हाका दिसता ही पोटतिडक प्रत्येक मनशाच्या पोटान येवपाक जाय. फक्त हांव उलयलो आमचे पदाधिकारी उलयले आमदार उलयले खासदार उलयलो म्हणून जावचें ना. आमच्या देशाची स्ट्रेंथ ही आमच्या डायव्हर्सिटी आणि इन्क्लुसिव्हिटी भितर आसा आणि जेन्ना जेन्ना हाजेर पळय अटॅक जाता तेन्ना तुमकां कळपाक जाय की खंय तरी आज बीजेपी डायव्हिजिव्ह पॉलिटिक्स खेळपाचो प्रयत्न करता. जेन्ना जेन्ना इश्यू येता तेन्ना खंय तरी ताका कम्युनल अँगल दिवप. जेन्ना गोंयभर लोक पेटले उठले जाग्याक लागून तेन्ना सेंट फ्रांस झेवियराक वयर काडलो. बाब्युरी आलेमान उल्लेख केलो पेडणेच्या गावाच्या सरपंचाचे. हांव गेल्लो ताका मेळपाक. हे पळय जे बीजेपीचे कोण उलयताले तांची लायकीच ना कित्याक ताजी फॅमिली 5-6 वर्सां जाली गोंयांत आसा. तांचे कडेन तांबडोपट आसा त्या तेंपा वयले. कोणा कडेन आसा ताजो आजो पणजो फ्रीडम फायटर ताचे कडेन ती सर्टिफिकेट आसा तांबडोपट. अर्द्यांक खबर सुद्धा आसतना तांबडोपट कितें बीजेपीच्या लोकांक आणि थंय वचून हे ताका कसांग म्हणटा आणि आमची गोंयची जनता उगी बसल्या. हो आसा धोको आमच्या संविधानाचेर. तो कार्यक्रम जय बापू फाटल्या दिसांनी म्हाका कोण म्हणटालो अरे ते आंबेडकर गोंयांत चलचे ना. ना न्ही. अरे आंबेडकरान आमकां अधिकार दिलो आमकां संविधान दिले. आमचे रक्षक म्हणल्यार आमचे संविधान आमचो कॉन्स्टिट्यूशन आणि जे आमकां खबरूच ना. संविधानान बरयलां आमकां हेल्थ फॅसिलिटी म्हणटा ती सगळी मेळपाक जाय. संविधानान बरयलां आमच्या युवकांक रोजगार मेळपाक जाय. संविधानान बरयलां आमकां उदक मेळपाक जाय आमकां लायट मेळपाक जाय आमचे पर्यावरण राखपाक जाय. हे सगळें थंय बरयल्लें आसा पूण आमी ते दुर्लक्ष करता कित्याक आमकां आणि हे हेर लोकांक बीजेपीची जी नरेटिव्ह पळय चलयल्या हिंदुत्वाची ते खंय तरी म्हाका दिसता बळी पडटात. अरे हिंदू धर्म फक्त बीजेपी पावरान येता की धोक्यान येता. 2013चे तुम्ही नरेंद्र मोदीची स्टेटमेंट नरेंद्र मोदीचे सगळे कॅम्पेनिंग करून पळयात खंयच हिंदू धर्माचेर तो उलयना. जसे निवडून आयले 2014च्यान हिंदू धर्म धोक्यान आयलो. 2014 ते 2025 बीजेपीचे राज्य आसा. डबल इंजिन म्हणून ते सांगतात सदां. केंद्रातूय आणि राज्यातूय बीजेपी असून हिंदू धर्म धोक्यान. सावड्डेच्या गावात तेलंगणाचे आमदार येऊन सांगतात आता तलवारी काढपाचो वेळ आयिल्लो आसा. पण अरे बाबा खंयच्या जमान्यान आमी रावल्या. वेलसावच्या गावात जे 400-300 वर्सां पयलीं जो रायट ऑफ वे आशिल्लो जे आजूबाजू सगळे गांवचे लोक तो रस्तो यूज करताले त्या रस्त्याचेर आज एक्विशन जाता. दिन दहाडे रातचे येऊन बुलडोजर चलोवन तांचो रस्तो बंद करता गोंयकाराचो. कित्याक डबल ट्रॅकिंग करपाक. आतां कोणाक ही डबल ट्रॅकिंग कोणाक हो कोळसो आणि ह्या कोळशाचो कोणाक फायदो आसा हे म्हाका दिसता आमी समजून घेवपाचो आज वेळ आयिल्लो. म्हाका खात्री आसा आणि हांव सगळ्यांक सलाम करता. ह्या ज्या हॉलान जे आज लोक बसल्यात माचेर जे लोक बसल्यात सगळ्यांक हांव सलाम करता. कित्याक हे सगळे फियरलेस लोक. म्हाका खबर आसा की आज बीजेपी कशा पद्दतीन प्रत्येक मनशाचेर सूड घेता कशे तणाव वाडटात
लोकांची बाबड्यांची कामां आसता, कोणाचो धंदो आसता, कोण गव्हर्नमेंटाक जॉबाक आसता, कोण प्रायव्हेटाक आसता, दिश्टी पडलो की तांकां टार्गेट करप. पूण ताची पर्वा करनासतना तुम्ही ठामपणे काँग्रेस पक्षाबरोबर रावल्यात. कित्याक तुम्ही काँग्रेस पक्षाची या देशाच्या महान व्यक्ती महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल असले महान व्यक्तीची आयडियोलॉजी घेऊन तुम्ही मुखार वतात. पूण तुमकां हांव सगळ्यान मना काळजांतल्यान सलाम करता. चड वेळ घेना. म्हाका दिसता एक्चुअली हांवें म्हजें भाशण दुसरेंच आशिल्लें. जेन्ना एल्टन पळय उलयलो, एल्टनान म्हाका दिसता किक दिली. ना, हे गरजेचें आशिल्लें. म्हाका दिसता प्रत्येक मनशाक समजुपा जाय बाबा ह्या हॉलान आपूण कित्याक आयला. लोक शिवोलेच्यान आयल्या, पेडणेच्यान आयल्या, हांगा खुबशे ब्लॉक प्रेसिडेंट बसल्यात, खुबशे बाकीचे डिस्ट्रिक्टाचे पदाधिकारी बसल्यात. समजून घेवपाक जाय हो कार्यक्रम कितें. समजून घेवपाक जाय जय बापू म्हणल्यार कितें, समजून घेवपाक जाय जय भीम म्हणल्यार कितें आणि जय संविधान म्हणल्यार कितें. हे जर आमकां जर समजलें जाल्यार हांव तुमकां खात्रेन सांगता की 2027 बाब एल्टन उलोवन गेलो. आसतले 25च्या वयर आसतले हांगा आमदार. आसचे ना? म्हाका दिसता हांवें तोच टायम तुमचो घेतलो. परत एकदा मना काळजांतल्यान दोतोर म्हणटा पुरो कर आतां. सो म्हाका दिसता आयच्यान आमी हांगा ऑफकोर्स आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आणि हांव खास करून बाब सावियो कुतिनो हांचे धन्यवाद करता की तांणी हो कार्यक्रम घडोवन हाडलो. काल रातीच्यान ते सगळीकडे भोंवून बॅनरां लायतात, त्या हॉलाचो अरेंजमेंट करतात. आमकां जमनीर सुद्दां तांणी बसयले बरे धवी चादर बिदर घालून. बाब सावियो कुतिनोचे आणि ताची पुराय टीम जाणी मेहनत घेऊन हो कार्यक्रम घडोवन हाडलो. आणि ऑफकोर्स तांणी भायर तुमकां आतां समोसा, स्नॅक्स, चाय दवरली आसतली. हा ना रे सावियो? आसा ज्यूस आहा पळय, चाये पेक्षा वयर ज्यूस दवरल्या ताची. सो आतां वता आसतना तुमी हांगा पयसुल्ल्यान आयल्यात आणि हांव अशें समजुता की जें हांवें कितें सांगलें तातूंतले थोडे तरी तुमी ज्ञान घेवन परत वतले. आणि हे म्हाका दिसता प्रत्येक गांवांत, प्रत्येक वाड्यार, प्रत्येक बुथार, प्रत्येक मतदारसंघार, प्रत्येक डिस्ट्रिक्टार ही मेसेज पावपाक जाय. घराघरांनी म्हाका दिसता हे पावपाक जाय. हे बीजेपीचे फेक नरेटिव्ह ऑफ हिंदुत्व हे प्रत्येक गोंयकारा मेरेन पावपाक जाय. आणि सांगपाक जाय की जेन्ना जेन्ना बीजेपी पावरान येता तेन्ना हिंदू धर्म धोक्यान येता. आणि जेन्ना काँग्रेस सत्तेर आशिल्ली तेन्ना हिंदू धर्म हो सुरक्षीत आशिल्लो. आज तुम्ही 70च्या भागान वचून पळयात. हांवें आयकलां की ती सगळीं देवळां बंद आसा म्हणून. फक्त 2 कितें तरी देवळां उक्ती आहा ती. कित्याक लागून? आणि आपल्या राजकारणाक लागून आज गोंयभर तुम्ही पळयात प्रत्येक देवळांनी वाद आसा. म्हाका दिसता आपलो धर्म, प्रत्येक मनशान आपलो धर्म हो पाळचो. पूण जेन्ना देश पळय जेन्ना एकठांय येता तेन्ना म्हाका दिसता या देशाची आयडियोलॉजी, या देशाचे संविधान हे आमी घेवन मुखार वचपाक जाय. हांव सगळ्यांचे आभार मानता. गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट, हांगा बशिल्ले सगळे व्हायस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरीज, फ्रंटल हेड्स, सगळे ब्लॉक प्रेसिडेंट आणि तुम्ही सगळे हांगा जमिल्ले हांकां मना काळजांतल्यान हांव धन्यवाद करता. आणि आमचे 3 आमदार जाणी म्हाका दिसता जे डिफेक्शन जाले 14 सप्टेंबर 2022 ताच्या उपरांत ह्या 3 आमदारांनी त्या 33 बीजेपीच्या आमदाराक म्हाका दिसता सदांच तांकां फायट दिल्ली आसा, सदांच तांकां बॅकफुटार घातल्या. प्रत्येक अधिवेशनान आमी पळयलें की तांणी आमकां केन्नाच जाणून दिलें ना की आमचे हात गेले म्हणून. ते 3 वर हेवी फॉर दीस 33. आणि जो बाब युरी आलेमावन उल्लेख केलो की लोकसभेच्या टायमार जो प्रतिसाद जो लोकांनी म्हाका दिसता दोनूय उत्तर गोंय आसतलें, दक्षिण गोंय आसतलें, जे लोकांच्या आवाजान, लोकांच्या विचारान अशे काँग्रेस पक्षान 2 उमेदवार दिले. तातूंतले दक्षिण गोंयचे आमचे खासदार जे आज आमचे बसल्यात
म्हाका कॅप्टन विर्याटो हांकां काँग्रेस पक्षान तिकीट दिली. दक्षिण गोंयच्या जनतेन तांकां निवडून हाडले आनी म्हाका दिसता दक्षिण गोंयची जनता न्ही पूण पुराय गोंयची जनता आज तांचें कौतुक करता आनी म्हाका दिसता पुराय गोंयची समस्या, गोंयचे विचार, गोंयचो आवाज हे प्रत्येक पार्लमेंट सेशनान आमी पळयला. म्हाका खात्री आसा की फुडले तांचे जे 4.5 वर्साचे जे टर्म आसात ते ह्या गोंयकारांक केन्नाच फाटल्यान घालचे ना. गोंयकार विल बी द प्रायोरिटी. आय नो हिम पर्सनली. द वे इज फायटींग, आय एम शुअर दॅट ही विल फायट फॉर गोवा. आणि आमचे आता लक्ष आज प्रत्येक गोंयची जनता ही ह्या सरकाराचेर विटल्या. तांकां आज जे पुर्तुगीजाचे जे वातावरण आशिल्लें ते सेम वातावरण आज बीजेपीन तयार केलां. सो आमकां त्या लोकांक लिबरेट करचे पडटले. 2027चे लक्ष दवरुया आनी गोंयकारांक ह्या भ्रष्ट, करप्ट आनी दबाव घालपी सरकाराक हुमटावन भायर उडोवया. जय हिंद, जय गोवा, जय काँग्रेस. देव बरें करूं. देव बरें करूं. अमित ना हे हांवें मुद्दम हाडिल्ले. एक्चुअली ते थंयच उरले, हाडपाक विसरलो, सॉरी. आमचो लिडर श्री राहुल गांधी प्रत्येक मिटिंगेन, प्रत्येक सभेक हो घेवन वता आनी ताचें म्हत्व आसा. जे हांवें आतां उलयलें, जे आमचे अधिकार, जे आमचे रायट्स ते हातून बरयल्यात. आनी बरोवपी मनीस महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आनी ह्या देशाक आमकां स्वतंत्र मेळोवन दिले, लोकांक लागीं हाडले, मुवमेंट केलो महात्मा गांधी. सो म्हाका दिसता हे तिनाचे वो आमी तिगाचे हे मिक्सचर घेवन काँग्रेस पक्ष प्रत्येक लोकां मेरेन आमी वचपाक जाय. देव बरें करूं.